म्हणजे 12व्या खेळाडूस विनंती असणार आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. दोन्ही संघातील एक्स्ट्रा खेळाडू हे आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये अपेक्षित आहेत, याची देखील कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो. मॅच लाईव्ह सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर राज दाखल झालाय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फाईन लेगला वळवलाय, शपल जरूर झाली आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराने आघात गेलाय. टीम उंबरशेटचे बॅटर जयेश यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिलाय. माईक ते घ्यायला सांगा. कोणाची डी मध्ये ना? डी मधून पहिली मॅच. सी मधनं सुपरस्टार कोण बॅटिंग आहे? एक फक्त ते तो जचनने एकदा. चला धन्यवाद दादा. लाईव्ह सामन्याकडे वळूया, जिथे मात्र सामन्याचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उंबरसेत वर्सेस सुतारवाडी. उंबरसेत फलंदाजी करताना षटक क्रमांक पहिला चालू असताना धावा झाल्या आहेत 5. फलंदाजीला जयेश तर नॉन स्ट्राईकला रोशन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज राज. इथे मात्र आखूट टप्प्या चेंडू अपील केलं जात आहे. पंचांनी उचलून धरलंय, बॉट हवेत उचललंय आणि ह्याचाच अर्थ फलंदाजाला माघारी जावं लागेल. थोडासा नाराज दिसतोय इथे मात्र फलंदाज जयेश. परंतु काय आहे मित्रा, पंच आपले खूप अनुभवी पंच आहेत. कोणताही निर्णय सकाळपासून एकही चुकीचा आलेला नाहीये आणि जरी आला ना तरी हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटला समजण्यासाठी तुला मित्रांनो पंचांच्या निर्णयाचं तुम्हाला स्वागत करावंच लागेल. या खेळाने आपल्याला बरंच काही शिकवलंय मित्रा. आज तुम्ही म्हणायला गेलात तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर झाले, हे असंच नाही झाले. तब्बल 48 वेळा त्यांना पंचांनी आऊट दिलं, आऊट नसताना आऊट दिलं. परंतु एकाही वेळी त्यांनी पंचांकडे वाकडं बघितलं सुद्धा नाही. फक्त बॅट काखेत घ्यायचे आणि तंबूच्या दिशेने चालायला लागायचे. असा त्यांचा तो गुणधर्म, एक माणूस म्हणून सुद्धा या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला तो जपावा लागतो. त्यावेळी कुठेतरी त्या जेंटलमॅन क्रिकेटचा हा गेम पुन्हा एकदा अपील केला जाता आणि तमाम सबूत और गवाहों को मद्देनजर रखते हुए स्क्वायर लेग के पंच ने यहाँ पे आउट दे दिया है. यहाँ पे गुना साबित हुआ है. बैटर बाद सुहास आया, सुहास गया और इस तरह से बैक टू बैक 2 विकेट अपने नाम गेंदबाज राज ने कर ली है. क्या यहाँ पे इस टूर्नामेंट की दूसरी हैट्रिक आएगी? इसके पहले हमने सर कुणाल या किरण, एक गेंदबाज ने हैट्रिक लगाई थी सुबह, उसका नाम क्या था सुनील भाई? निखिल था, निखिल. क्या यहाँ पे दूसरा हैट्रिक आएगा? 2 गेंदों में 2 बड़ी सफलता अपने नाम कर दी है.
कॉम्बिनेटर असू दे, सरळ नाव येतो तो विराट कोहली. त्यानंतर स्ट्रेट डाईव्हचा फटका असेल तर तिथे मात्र क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आपल्या समोर येतो. तर प्लिकचा शॉट आतापर्यंत जर कोणी सर्वाधिक बेस्ट खेळत असणार या क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये तर रिकी पॉन्टिंग. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजेश रोशन माफ करा दुसरा षटक घेऊन आहे. समोर येतो कोण आहे बॅटर. आता स्ट्राईकला कोण गेलाय. फोर झाली चेंज. अक्षय लास्ट बॉलला मारला की ह्याच ओव्हरला मारला. ह्यावरचे किती बॉल झाले. 6 नंतर अंपायर 6 नंतर आताचा बॉल डॉट आहे ना की सिंगल रन आहे. लेग बाईचा एक आहे. हा मग 6 नंतर 1 रन आलाय ना आता. ओके ओके तिकडे मग स्ट्राईकला कोण आहे. रोशन. पुन्हा एकदा आउट झाला. विकेटच्या पतन इथे होत आहे. थोडासा उन्हाचा प्रखर अगदी प्रचंड वाढलाय. कॉमेंट्री बॉक्सवरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागलाय. त्यामुळे डोळ्यातून अगदी चेहऱ्यावरून घामाच्या धारा निघतायत. त्यामधून इथे बारीक लक्ष ठेवणं थोडंसं मुश्किल होऊन जात आहे. कॉमेंटेटरसाठी सुद्धा माफ करा स्कोररसाठी सुद्धा आणि आमच्या युट्यूबर्स जे स्कोर बोर्ड चालवत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. परंतु हर कठिनाइयों पे काम करके हर कठिनाइयों को सामने रखते उस पे काम किया जाएगा. अक्षय तंबूच्या दिशेने परतलाय. तिसरा गडी बाद झालाय. संघाची धावसंख्या मात्र 11 आहे. नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत. डी गटाचा हा पहिला सामना आहे. शेवटचा गट आहे या स्पर्धेतील. आतापर्यंत 3 सुपर 4 मधील संघ आपल्याला मिळालेत. मानाई देवी तोंडली, जय भैरी क्रिकेट संघ बाईतवाडी आणि तिसरा सुपरस्टार क्रिकेट संघ गावठणवाडी. 3 संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेत. चौथा स्पॉट खाली आहे आणि त्यासाठी डिव्हिजन डी चालू आहे. स्कोर झालाय 12. 13 धावा. लक्ष ठेव रे. चला स्ट्राईकला कोण आहे. जयेश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला हेमंत. गोलंदाजी मार्कवर रोशन. षटक क्रमांक 2 चालू आहे. मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 13. या मॅच मध्ये आतापर्यंत बरंच काही पाहायला मिळालंय. एका बाजूला तो सुयशचा मारलेला फटका षटकार, अक्षयचा मारलेला षटकार आपण पाहिला. मात्र त्यासोबतच 3 गडी बाद सुद्धा झालेत. अर्थातच उंबरसेट संघाचे. पुन्हा एकदा थोडासा अवांतर चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय आणि खऱ्या अर्थाने सकाळपासून गणितीय तज्ज्ञ म्हणून काम पाहिलेले राजू सर दाखल झाले जेवणाच्या विश्रांतीनंतर आणि आता मात्र चूक होणं असंभव आहे. पुन्हा एकदा एका डॉट बॉलची सांगता होते. कोणतीही धाव मिळत नाहीये. जय स्ट्राईक लाईन आहे. खऱ्या अर्थाने आता मात्र बघायला गेलं ना तर इथे मात्र क्रिकेटची पंढरीच होणार आहे नक्कीच शंका नाहीये. आता मात्र हा रविवारचा वार दुपारपर्यंत विश्रांती घेतल्यानंतर इथे आजूबाजूला राहणारे रहिवासी नक्कीच घराच्या बाहेर पडणार आणि ह्या क्रिकेटच्या मैदानावरती दाखल होतील हळूहळू. आणि जे जे प्रेक्षक या स्पर्धेला जॉईंट होतील ते प्रेक्षक इथे मात्र आल्यानंतर सुकावून जाणार नक्कीच. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावा झाल्या 14.
उंबरसेत संघ अडचणीत आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावा केवळ 14. मात्र अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला बॅटरने ना इथे मात्र एक विचार करावा लागेल की माझ्याकडे 1 षटक नाहीये तर 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूंमध्ये जरी समजा तुम्ही 3 बिग हिट लावलात तरी सुद्धा तुम्ही ती फायटिंग टोटल उभारू शकता. आज सर्व्हिस कडून दापोली असेल किंवा आजूबाजूचा संपूर्ण परिसर असेल, हा संपूर्ण परिसर आज या क्रिकेटच्या स्पर्धेकडे जोडला गेलाय. गाव असेल, इथे शहर असेल, जे काही या क्रिकेटच्या माध्यमातून आजूबाजूचे गाव आहेत, आज 16 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. आपल्याला विजेता एकच मिळणार आहे, मात्र संपूर्ण 16 गावची लोक आणि आजूबाजूचा संपूर्ण दापोली परिसर आणि सर्वांच्याच नजरा या हनुमान चषकावरती लागलेत. कोण होणार हनुमान चषक 2025चा मानकरी? 16 संघांमधून 3 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत. अजूनही 4 संघ शिल्लक आहेत, त्यामधून 1 संघ मिळेल आणि उरणार आहेत ते 4 शेवटी. या 4 मधून आपल्याला माहीत पडणार आहे शेवटला संध्याकाळी की या स्पर्धेचा मानकरी कोण होईल. परवा पहिल्याचा ट्रॉफीवरती नाव कोण करेल. दरम्यान चेंडू हवेत होता, कोणतीही चूक न करता इथे मात्र अचूक टिपला गेलाय आणि कॅचेस विथ द मॅचेस म्हटलं जातं ना, ते दाखवून दिलंय. इथे कोणतीही चूक नाही, सोपा झेल होता आणि त्याला अगदी लिलया टिपलाय. हेमंत तंबूच्या दिशेने परततोय. संघ अडचणीत खूपच आहे. सरळ सांगा ना. आउट झाला. 4 विकेट गेले. जयेश ओपनिंगला आलाय ना तो. आता मात्र काय होतंय पाहूया. पुन्हा एकदा बॅक टू बॅक डिलिव्हरी विकेटचं पतन. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. तंबूच्या दिशेने वैभवला जावं लागेल. वैभवला आपलं वैभव दाखवता येत नाहीये आणि इथे मात्र विकेटचं एका मागून एक पतन होत आहे. काय बॉलिंगचा मुधारा करतायत कवडोली सुतारवाडीचे गोलंदाज. राजने ज्या अर्थी पहिलं षटक हाताळलं त्यानंतर रोशनचं षटक आणि इथे मात्र परंपरा जपताना धीरज. विराज आहे ना, विराज. धीरज ज्या आपल्या सहकार्याने ज्या 2 गोलंदाजांनी ज्या पद्धतीचा दबाव निर्माण केला ना, त्या दबावाला पुढे नेताना धीरज सुद्धा पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी टिपलेत त्यांनी. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आहे. हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड, चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकतो का? येतोय तिकडे क्षेत्ररक्षक. टिपला तर अप्रतिम असेल, मात्र प्रयत्न असफल ठरला. परंतु प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. कॅश नाही तर इथे रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतोय नवीन आलेला बॅटर. रनआउट झाल्या. घडी क्रमांक 5 विकेटचं पतन. एका मागोमाग एक इथे मात्र विकेट आणि विकेट आणि विकेटच पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16. चुकांमधून सुधारावं लागेल. जे स्टार फलंदाज संघातील आहेत ना या सुतारवाडी उंबरसेत संघाचे, ह्यांना आपण काय चुका करतोय समजतच नाहीये. मित्रांनो, मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये तुम्ही अलंग कार्पेट खेळणं चुकताय. तुमच्याकडे वेळ होता. जर समजा 2 फलंदाज बाद लवकर झाले तर थोडासा सामन्याला स्लो करा ना. थोडासा रनिंग बिटवीन द विकेटने सिंगल डबलवरती फोकस करा. त्यानंतर सामन्याला थोडासा समोरच्या जबड्यातून आपल्याकडे ओढा आणि नंतर हल्ला करा. परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. गलती को दोबारा और दोबारा दोबारा यहाँ पे देखने को मिल रही है. हर गलती हर बैटर हर बार वही कर रहा है. इथे मात्र 2 धावा झाल्या. तिसरीची गरज नव्हती, दुसरी पूर्ण झाली आहे. फेक जर चांगली असती तर इथे अजून एक गडी पंबूत परतला असता. क्या इस बार वो होगा? यस, शायद. यस, इट इज आउट. लास्ट होता बॉल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. एका धावेसाठी 2 चेंडू शिल्लक आहेत. एका धावेसाठी झगडताना इथे उंबरसेत संघ दिसतोय.
इस दबाव में इस उम्बर सैद को बिखरते दिख रहा है। प्रेशर सिचुएशन में कोई निखरता है तो कोई बिखरता है। यहाँ पे उम्बर सैद पूरी तरह बिखर गया है। हर वो बैटर वही भूल कर रहा है, वही गलती कर रहा है जो इनके आने वाले पहले बल्लेबाजों ने की थी। जर तुम्ही विचार केला तर 5 गडी बाद झालेत, 5 सिंगल आले असते तर आतापर्यंत स्कोर आता जो 18 आहे तो 23 झाला असता। 19 आहे, माफ करा 19 आहे, 24 झाला असता। परंतु आजकालच्या या धावत्या क्रिकेटमध्ये बॅटर सिंगलला विसरलेच आहेत। फिर एक बार विकेट। या क्या हो रहा है? इस विकेट में कुछ ऐसा बदलाव हुआ है दोपहर के सत्र के बाद, कुछ समझ में नहीं आ रहा है। या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा मला वाटतं 5 गडी बाद झालेत, बरोबर सर? मग ते रनआउटच्या स्वरूपात असतील, त्रिफळाचीत असतील, कॅच आउट असतील, या षटकामध्ये 5 गडी बाद झालेत। इसे आप पता कर सकते हो कि उम्बर सैद की बल्लेबाजी कितनी खराब यहाँ पे हो रही है। इथे सांगावं लागेल, इथे मॅनेजमेंटला दखल घ्यावी लागेल। मॅनेजमेंटला आपल्या खेळाडूंना तो मंत्र द्यावा लागेल कि मित्रांनो 6 और 4 का क्रिकेट नहीं होता है, इसके बीच में सिंगल और डबल भी होते हैं। ह्या एका अवांतरने संघ धावसंख्येमध्ये भर होते, संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 20। पुन्हा एकदा थोडासा मिडल स्टिक वरनं लँड झालेला चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर समाप्त होतोय। पंचांचा इशारा वाईटचा येतोय, एक अतिरिक्त धाव अजून वाढते। या बैटर नहीं लेकिन गेंदबाज धीरज यहाँ पे उनको सहायता कर रहा है कि भाई उनका भी स्कोर थोड़ा बढ़े, हमें भी थोड़ी बैटिंग करने मिले। फिर वो गेंद खराब। जहां 5 विकेट देखे राजू भाई इस विकेट ओवर में, तो वहीं पे 3 वाइड भी देख रहे हैं। क्या आने वाली कितनी गेंद शेष है? एक लास्ट गेंद के लिए आपने 3 अतिरिक्त रन दे डाले और 3 मर्तबा वो आपकी मेहनत भी फुकट गई ना। आप दौड़ते आए, गेंद को फेंका, इस बार गेंद हवा में है, कैच की संभावना है लेकिन हो सकता है कि नहीं हुआ। यहाँ पे अच्छा टेक, कोई गलती नहीं। आखिरी गेंद पे फिर एक बार विकेट और इस तरह जाते 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 स्कोर को 22 तक पहुंचा दिया है। जवळपास 8 गडी तंबूत परतलेत या 6 इनिंग मध्ये आणि त्यातले 6 गडी तर शेवटच्या या षटकामध्ये। 23 धावांचं माफक आव्हान आहे, 18 चेंडूंचा खेळ असणार आहे। बघूया कवडोली सुतारवाडी संघ या 23 धावांचं आव्हान कशा प्रकारे स्वीकारत आहे। लगेचच खेळाडूने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये। क्रिकेट म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला हे माहिती असणं गरजेचं आहे की जीवनामध्ये वेळ किती महत्त्वाचा आहे। या वेळेला जर तुम्ही अगदी सुयोजित नियोजित करून जर वापरलात ना तर तुमच्या जीवनामध्ये यश लांब नाहीये। कारण मित्रांनो एक सांगावंसं वाटतं, अभिमान वाटतो की ह्या दुनियेमधील अगदी भिकारीतील भिकारी माणूस सुद्धा असेल किंवा या जगातील सर्वाधिक करोडपती जेव्हा श्रीमंत माणूस असेल किंवा क्रिकेटचा विचार केला तर सर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर झाले, विराट कोहली झाले किंवा अनेक जे इंटरनॅशनल खेळाडू आहेत त्या सगळ्यांचा जरी विचार केला तरी सर्वांना देवाने 24 तासच अगदी दिलेत। एका सेकंदाचाही कोणाला कमी जास्त ठेवलेलं नाहीये, प्रत्येक माणसाला 24 तास दिलेत। मग तुमच्या हातात आहे त्या 24 तासाचा वापर कसा करायचा। चालेल या नाणेफेकीसाठी जाकमत्ता कवडोली आणि अमरशक्ती आंबवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या।
चला दोन्ही संघाचे खेळाडू इथे दाखल झाले. कवडोली वर्सेस आंबवली नाणेफेकीचा कौल केला जातोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. हेड द कॉल फ्रॉम कॅप्टन आंबवली कवडोली. काय आलंय हेड? तुम्ही मागितलात, कॉल केला, कॉल तुमच्या बाजूने गेलाय. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही स्वीकारू, कारण की आमच्याकडे चांगले असं क्षेत्ररक्षण आहे आणि बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि तसेच चेसिंगसाठी आमचे बॅट्समॅन थोडे ॲग्रेसिव्ह आहेत. ओके, नक्कीच. तुम्ही पाहता हा चालू सामना सुद्धा 23 धावांचाच आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय की मैदानाने थोडीशी फरक जाणवलाय, खेळपट्टी थोडीशी बदलली, असं कुठे वाटतंय का नाही ना? नाही, असं काही वाटत नाहीये. शक्यतो असं वाटतं की चेंडू नवीन असल्यामुळे स्कोर नसेल पहिल्या राऊंडचा. मनामध्ये किती धावा गोळा करण्याची इच्छाशक्ती आहे? आम्ही शक्यतो 3 ओव्हरला 25च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू समोरच्या संघाला. नक्कीच. तुम्हाला बेस्ट ऑफ लक, तुमच्या संपूर्ण टीमला बेस्ट ऑफ लक. आणि सर एक थोडक्यात सकाळपासून कॅप्टन चालेल, परंतु थोडंसं बोलताना तसे तेवढे परफेक्ट वाजले नाही. ठीक आहे, हळूहळू सुधारती. जसं आपण पाकिस्तान क्रिकेटची रील्स बघतो की इंग्लिशबद्दल, तसं बरेच जाणवलं. परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं नियोजन खरंच खूप उत्तम केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्याने म्हणजे बाउंड्री वगैरे मॅनेजमेंट जे आहेत प्रत्येकसाठी म्हणजे याच्यासाठी, आणि जे लाईव्हचं जे प्रेक्षण म्हणजे लाईव्ह ऑर्गनायझेशन ते पण खरंच खूप उत्तम आहे. नक्कीच. तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा. या स्पर्धेचा साखळी फेरीतील म्हणजे जो पहिला सगळ्या संघांचा पहिला सामना असतो ना, हा शेवटचा तुमच्या संघाच्या माध्यमातून होणार आहे. आणि मी बऱ्याच ठिकाणी स्पर्धा करताना एक जाणवलं मला की शेवटला जो ग्रुप असतो ना, तो संघ फायनल मारून जातो. का तर त्यांचं जे रक्त असतं ना, ऑन द ग्राउंड चालू असतं आणि सकाळपासून पुढे आलेले संघ थोडेसे सुस्तावले जातात. हा इतिहास मी बऱ्याच टुर्नामेंटला पाहिलाय. तुमच्यासाठी हा चांगला प्लस पॉईंट आहे. शुभेच्छा तुम्हाला. इकडे आपण बोलूया आंबवली संघाचा करत आहे. नाणेफेक हारलायत. काय तुम्हाला वाटतं की जर जिंकला असतात तर काय घेतलं असतात? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण की प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन चेस करणारा इझी असतो, त्यामुळे क्षेत्ररक्षणच घेतलं. सर असं सांगणं बरं वाटत नाही का? मनाच्या विरुद्ध घेतलंय. तुम्हाला इथं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी तुम्हाला माइंड गेम खेळणं गरजेचं आहे. तुम्ही अगोदरच समोरच्यांना सांगताय की आम्हालाही तेच करायचं होतं, कुठेतरी आमच्या मनाविरुद्ध झालंय. समोरचा त्याच्यावरती थोडंसं वरचढ होईल ना? नाही, तसं नसतं. काही गोष्टी आमच्याकडे पण असतात ज्या दाखवल्याच्या नसतात. जसे की आमच्याकडे पण चांगले खेळाडू आहेत जे समोरच्या संघाला सुद्धा माहिती आहेत, त्यामुळे त्यांची नावं घेण्याची अपेक्षा नाही आहे. त्यामुळे बॅटिंगसुद्धा केली असती, बॉलिंगसुद्धा केली असती. दोन्ही गोष्टी आमच्याकडे चांगल्या आहेत, त्यामुळे असं टॉसचा काय मॅटर करत. ओके. आणि एक शेवटचा प्रश्न, इथे लागलेल्या ह्या ट्रॉफीमध्ये कोणत्या ट्रॉफीवरती तुमचं लक्ष आहे? ट्रॉफीमध्ये टुर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांचा लक्ष तर प्रथम चषकावरच असतो, त्यामुळे त्यामध्ये कोणता दुजोच नाही. सगळे संघ प्रथम चषकासाठीच खेळतात, त्यामुळे प्रथम चषकच असेल. वा. आणि काय हे आयोजन आहे, याबद्दल काय? आयोजन उत्कृष्ट आहे. वांद्रोडे हनुमानवाडीचं मी प्रथमच सगळ्यांचा आभार मानतो की चांगली अशी स्पर्धा आयोजित केली आहे लाईव्ह, त्याबद्दल. तसेच उत्कृष्ट असे आयोजन आहे. प्रत्येकाची एकी आणि वांद्रोडी संघाची आणि गावाची सुद्धा एकी दिसते. तसेच या संघामध्ये सिनियर असे खेळाडू आहेत, विशाल आहे, तो दादा आहे, हे सगळे खेळलेले खेळाडू आहेत. त्यांना सगळ्यांना या गोष्टीची माहिती आहे, त्यामुळे आयोजन उत्कृष्टच आहे. धन्यवाद तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या ते तोच सगळ्यांसाठी. तर कॉम्बॉक्सकडे वळूया, जिथे मात्र आता आपण पाहत होतोय कवडोली वर्सेस आंबवली. कवडोली संघाने नाणेफेक जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आदरणीय मधुकर दादा धाडवे आणि यांच्याकडून या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये मिळाले. सर, तुमचं हे योगदान अगदी येणाऱ्या खूप वर्षांमध्ये आमच्या आठवणीत काय येईल आणि तुमच्या मार्फत तुमचं हे सहकार्य नक्कीच लागणार. आई जीवदानीकडे आपण साकडच घालतोय की अशा प्रकारची माणसं दानशूर असतात ना, त्यांना उदंड आयुष्य आणि अगदी निरोगी आरोग्य लाभो, ही खरोखरच आमची मनापासून प्रार्थना असते. कारण तुम्ही दिलात म्हणून नाही, कारण तुमच्यासारखी माणसं दानशूर खूप कमी होत चालली आहे सर.
आणि असं असताना तुम्ही हा जो आज योगदान दिलात, आज जो सहकार्य केलात, हे प्रेम दिलात, हा आशीर्वाद दिलात, हा खरंच खूप मोठा आहे. हे तर चालूच राहणार, सरांना सांगण्याची गरज नाही. सरांचं मन मोठं आहे, सरांचं हृदय खूप मोठं आहे. सागरा एवढं प्रचंड प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते प्रेम कधीच कमी होणार नाही. जसं सागरामधनं एखादा थेंब जरी पाण्याचा गेला तरी सागर कधी कमी होत नाही, तसाच प्रकारचे हे दानशूर व्यक्तिमत्व दाढवे सर आणि ही संपूर्ण ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला सफल होण्यासाठी योगदान दिले त्या संपूर्ण मान्यवरांचं, त्या संपूर्ण देणगीदारांचं सुद्धा आपल्याला आज आभार मानायलाच हवे. काय बोलता विशाल सर? कॉम्बॉक्सकडे वळूया, जिथे विशाल सर येणाऱ्या सामन्याचं धावतं वर्णन घेत आहेत. जाऊया बॅक इन क्रिकेट. धावांचा विचार केला तर 12 धावा या पहिल्या षटकानंतर या ठिकाणी जमा झाल्यात आणि आता मात्र 23 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल, यावेळीस मात्र उजव्या वेष्टीच्या जास्त बाहेर, पंच दोन्ही हात समांतर दिशेला वळवतायत आणि कळवतायत. यस, इट इज अ वाईड बॉल. हॅलो 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 विशाल. हॅलो, जाऊया बॅक इन क्रिकेट, जिथे मात्र राज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळेचा फटका चांगला आहे, कार्पेट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूचा अगदी शॉर्ट पॉईंटवरती यावेळी फील्ड केला जाईल. सध्याच्या घडीत आपण पाहिलं तर कवडोली सुतारवाडी हा धावा चेस करण्याच्या मार्गस्थाने या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय. धावसंख्येचा विचार केला तर सध्याच्या घडीला 19 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. 23 धावांचं लक्ष आहे. अजूनही 4 धावा या विजयासाठी आवश्यक आहेत. पाहूया, दुसरीकडे आपण पाहिलं तर मंगेश देखील चांगली बॅटिंग करतायत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण या आधी देखील पाहिलाय. पुनश्च एकदा रोशन मार्गस्थ होत आहेत. यावेळेचा विजयी फटका येतोय, षटकाराची मोहर लागून कवडवली सुतारवाडी संघ या सामन्यामध्ये विजयाचे शिल्पकार ठरतायत. वेल प्ले टीम कवडवली.